नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया. विधानसभेचं शेवटच्या दिवसाचं कामकाज संपलंय. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 7 डिसेंबरला होणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घोषणा केलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. विधानसभेचं शेवटच्या दिवसाचं कामकाज संपलंय. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 7 डिसेंबरला होणार आहे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची माहिती आता लोकशाही मराठीला सूत्रांनी दिलेली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू केली आहे. या सगळ्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी त्या नेत्यावर सोपवण्यात आल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे. याबाबत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूनं प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती समोर येते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा वाटा देणं यावर आता चर्चा सुरू आहे. शरद पवार गटातील काही नेते या बदलाला तयार नाहीयेत. त्यामुळे ही चर्चा पुढे सरकली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्याकडूनच एनडीए सोबत जाण्याबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. सूरज चव्हाण यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. मला वाटतंय की अजून कुठलीही महायुतीमध्ये अशा पद्धतीची चर्चा नाही. ही काही चर्चा आहे त्या माध्यमातली चर्चा आहे. आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत यायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस तिथं जी लोक राहिलेली ते फक्त त्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडत नव्हती म्हणून ते थांबलेली लोक आहेत. मला असं कदापि वाटत नाही की ते लोक एनडीए सोबत येण्यासाठी. अजितदादांनी जो निर्णय घेतला होता तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणार हे सांगितलं होतं. परंतु मला वाटतंय की तिकडच्या लोकांमध्ये अजून काही लोकांचं मत असं आहे की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ नये. त्यांच्यामध्ये दोन मतांतर असणारी लोक आहेत. मला वाटतं की जोपर्यंत त्यांच्यातला अंतर्गत वाद भेटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ते एनडीए सोबत येतील. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता. राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होण्याचे संकेत आता मिळतात. पक्षाची सूत्र सुप्रिया सुळे यांच्याकडे येणार आहे. तर सूत्रांनी लोकशाही मराठीला ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ऑपरेशन तुतारीबाबतच्या चर्चा शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र फेटाळल्या. ऑपरेशन तुतारीबद्दल आमचा विचार नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली यात वावगं काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर आमचा पक्ष एनडीए मध्ये जाणार नाही, ती फक्त चर्चा आहे. महाराष्ट्र टिकला पाहिजे यासाठी संघर्ष करत राहू असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. तर ऑपरेशन तुतारी वगैरे काही होणार नाही असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील चर्चा फेटाळलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.